सापडला प्रॉब्लेम. इथं छोटी बॅटरी आहे. आता काढायचा प्रयत्न करू, जमतंय का बघू आपल्याला. हे 4 स्क्रू खोलायचे, त्याच्या खाली बॅटरी आहे. इलेक्ट्रिक गाड्यांना 2 बॅटऱ्या असतात, एक छोटी बॅटरी आणि एक मोठी बॅटरी. बघा, आपण आता हे बॅटरीचं पूर्ण प्लेट खोललेली आहे. आता एक काम करू, आपण आता ज्युपिटर घेऊन येऊ. ज्युपिटरची बॅटरी काढून ह्याला अटॅच करून बघू गाडी चालू होती का नाही. ही बघा, ही माझी ज्युपिटर आहे. ज्युपिटरची बॅटरी इथे असते. आता आपण याला खोलूया. कधी मी ज्युपिटर सर्व्हिसिंगला टाकली तर आवर्जून तिथं थांबतो आणि मेकॅनिकल एक्झॅक्टली काय करतो आहे ते बघतो, कारण मला टेक्निकली खूप आवड आहे टेक्निकल गोष्टींची. इकडे एक स्क्रू होता आणि इकडे एक स्क्रू होता. ते दोन्ही स्क्रू काढले. आता हा पॅनेल निघालेला आहे आणि तुम्ही बघू शकता ही बॅटरी ज्युपिटरची बघा. जस्ट आत्ता 3 महिने झाले नवीन टाकलेली. आता आपल्याला ही काढून चेतकला लावून बघायचे. मी बॅटरी काढलेली. आता त्याचे हा एक स्क्रू आणि हा एक स्क्रू, त्याचे दोन्ही केबल्स आपल्याला काढायचे आहेत. हे बघा, आपण ही एक केबल काढली. आता ही एक केबल काढायची आपल्याला. आता दोन्ही केबल काढून पूर्णपणे बॅटरी मी रिमूव्ह केलेली आहे. आता ही बॅटरी आपल्याला चेतकमध्ये टाकून बघायची. बॅटरी निघालेली आहे बघा. थोडं हार्ड जातं आहे काढायला, बॅटरी पण निघाली. बॅटरी टाकलेली आहे मी, बरोबर अटॅच केलेली आहे, पण फक्त इथे थोडा फरक वाटतो आहे. चेतकची बॅटरी साईजने थोडी छोटी वाटते आणि ज्युपिटरची जी काढली मी ती थोडी मोठी वाटते. चला ठीक आहे, हरकत नाही, आपण सेम बॅटरी आणू दुकानातून. आता बघा, मी अटॅच केलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे की गाडी चालू होती का नाही. हे बघा, इथे प्रेस करतो आहे मी. ओके, डन. गाडी चालू झालेली आहे, म्हणजे प्रॉब्लेम छोट्या बॅटरीचा होता. ओके, येस, चार्जिंग चालू झालेली आहे. बघू शकता, प्रॉब्लेम समजलेला आहे आपल्याला. सर्व्हिस सेंटरला न्यायची काहीच गरज नाही. कसं आहे, काय गोष्टी घरीच कराव्या लागतात. थोडं डोकं वापरायचं, वेळ पण वाचतो आणि मनस्ताप पण वाचतो. हे बघा, 75% चार्जिंग होती, 1% झालेली आहे. सर्व्हिस सेंटरला नेऊन मनस्ताप होण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी काय गोष्टी करायच्या.